नमस्कार. नागदत्त यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे गुरुपौर्णिमा. आणि गुरुपौर्णिमा आणि गुरु का करावा, जीवनात गुरुचे काय महत्त्व आहे या विषयावर आपण बोलणार आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं गुरु का करावा याविषयी खूप सारे संभ्रम आहे, खूप साऱ्या भ्रांती आहेत, लोकांची विविध मतं आहे. लोकांच्या मनात असे प्रश्न पण असतात की गुरु केले जो मंत्र आहे, जो देवी देवतांचे मंत्र आहे, ते गुरु द्वारा दिल्यानंतर त्याचे काय फळ असते आणि त्याचा काय फायदा होतो. सनातन धर्मामध्ये गुरुला हे वेगळे महत्त्व आहे आणि गुरु धारण करणे महत्त्वाची प्रक्रिया मानली जाते. प्रश्न आला गुरु का करावा. गुरु करण्याला आपल्या जीवनाला सुकर करण्यासाठी आपण गुरु करावा असं सनातन धर्मामध्ये विधान आहे. आणि सनातन धर्मामध्ये गुरु शिष्य परंपरेला एक गुरु शिष्य परंपरेचं एक मोठं योगदान आहे. आणि गुरु शिष्य परंपरेने खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आपल्याला साध्य करून दाखवलेल्या आहे. पूर्वीच्या काळामध्ये गुरुकुल असायचे. गुरुकुलामध्ये व्यावसायिक आणि आध्यात्मिक दोन्ही प्रकारचे शिक्षण गुरुकुलमध्येच दिले जायचे, ज्यामध्ये ते गुरु त्या विषयात तज्ज्ञ असायचे, ज्यांना व्यावसायिक ज्ञान पण दिलं जायचं, व्यावहारिक ज्ञान पण दिलं जायचं आणि आध्यात्मिक ज्ञान पण दिलं जायचं. प्रश्न पुढे आला, समाज उत्तरोत्तर प्रगती करत गेला. त्यानंतर काही प्रश्न असे निर्माण झाले की ज्यानंतर शाळा आल्या, शाळेमध्ये व्यावसायिक शिक्षण द्यायला सुरुवात केली. पण इथे सर्व धर्मांचं समान गोष्टीचं शिक्षण त्या ठिकाणी दिलं गेलं. प्रश्न नंतर असा आला की सनातन धर्मामध्ये आध्यात्मिक गुरुची गरज पडायला लागली. आपण आताच्या काळाबद्दल बोलतोय. आताच्या काळाबद्दल जर विचार केला तर सनातन धर्मामध्ये आता आध्यात्मिक गुरुची गरज पडते. आणि जी आध्यात्मिक गुरु कशासाठी लागतो, तुम्हाला जीवन सुकर करण्यासाठी, तुमच्या प्रत्येकाला मोक्ष प्राप्त करायचा असतो. आणि ह्या मोक्षांची जी कल्पना आहे ही गुरुच्या द्वारा दिलेल्या मंत्रांनी साध्य होते. इतर मंत्र तुम्ही मंत्रांचा जाप करू शकता, पण गुरुद्वारा दिलेला मंत्र एक आपल्यामध्ये स्वतःचा सिद्ध मंत्र असतो. त्यामुळे गुरुद्वारा मंत्र देणे हे गरजेचे असते. गुरु धारण करण्याचे दोन उद्देश आध्यात्मिक प्रगतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये सामान्य मनुष्य सामान्य जीवन जगण्यासाठी गुरु धारण करतो, ज्यामध्ये